अजितदादा पवार यांना आम्ही महाजातीयवादीच म्हणणार आणि त्याचा पश्चाताप वगैरे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण ह्या अजितदादा पवारांनी ओबीसींची वसतिगृह नाकारलीत, ओबीसीच्या पोरांना फेलोशिप नाकारली, ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गामधल्या शोषित वंचितांना निधी नाकारलाय. हाच अजितदादा पवार आपल्या आजारी कारखान्यांसाठी आत्ताच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतो. पण ओबीसींचं भवितव्य असणाऱ्या ओबीसीच्या पोरांना स्टायपंड नाकारणाऱ्या अजितदादा पवारांना आम्ही हरामखोर म्हणू नये तर काय म्हणावं. आणि अजितदादा पवार काही धुतल्या तांदळासारखं आहे. अरे अजितदादा पवार 60-70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप तुमच्यावर असताना तुम्ही काय हबप आहेत काय? अजितदादा पवार काय तुम्ही साधुसंत आहात काय? अजितदादा पवार तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहात. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा घालणारे तुम्ही दरोडेखोर आहात. त्यामुळं हरामखोर हा शब्द खूप सौम्य आहे. अजितदादा पवार तुम्हाला तर दरोडेखोर म्हटलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रातल्या शोषिताच्या, वंचिताच्या, बलुत्याच्या, आलुत्याच्या, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही दरोडेखोर आहात. त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही. मी हरामखोर म्हणलोय, होय मी म्हणलोय. त्यांनी काय मला कायदेशीर नोटीस पाठवली ना, मी बघून येईन. आणि अशा जर नोटिसा तुम्ही मला पाठवणार असाल तर आईला मायला म्हणणारे तुम्ही, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजणारे तुम्ही, लाईट गेली तर पोरं होतात असा शोध लावणारे तुम्ही, मग तुम्हाला आम्ही काय म्हणायचं ते येऊ घातलेल्या काळात निश्चित तुम्हाला सांगू.